एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। वांबोरी परिसरात गेल्या 8 दिवसापासून पावसाची संततधार चालू आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याबाबत वांबोरी शेतकरी संघटनेच्या वतीने आज 23 सप्टेंबर 2025 रोजी मंडल अधिकारी वांबोरी यांना निवेदन दिलं। यावेळी शेतकरी गोधाराम पागिरे, अविनाश घावटे, अशोक पठारे, महेश पागिरे, रवी पठारे, सुनील पठारे तसंच ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ ढवळे उपस्थित होते। निवेदनानंतर कार्यक्षम महसूल मंडळ अधिकारी तेजपाल शिंदे यांनी तात्काळ शिवार पाहणीचे आदेश दिले। कृषी सहाय्यक वांबोरी, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत साळे आणि तलाठी सुनील गीते यांनी ताबडतोब शिवार पाहणीला सुरुवात केली। पावसामुळे विविध कृषी पिकांचं मोठं नुकसान आढळून आलं। ज्या ठिकाणी गरज असेल अशाच पिकांचे पंचनामे केले जातील। भविष्यात अतिवृष्टी झाल्यास सरसकट पंचनामे केले जातील, अशी माहिती मंडल अधिकारी श्री तेजपाल शिंदे यांनी दिली। शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं असून पुढील टप्प्यात नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर प्रयत्न होणार आहेत। आवाज जनतेसाठी सचिन गडाख, वांबोरी। नमस्कार, मी मंडळ अधिकारी वांबोरी। कालच्या, आजच्या आणि यापूर्वी जो काही पाऊस झालेला आहे याबाबत आताच माननीय तहसीलदार साहेब राहुरी यांनी व्हीसीद्वारे सूचना दिलेल्या असून त्या सूचनेप्रमाणे ज्या ठिकाणी पावसाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेलं आहे तर या नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सेवक व ग्रामसेवक असे जे संयुक्त पथक आहे तर ही जी टीम आहे ही प्रत्यक्षात शेतामध्ये फिरून पंचनाम्याचं आवश्यकतेनुसार पंचनामे करून त्याचा तहसील कार्यालयाला अहवाल सादर करणार आहे। तरी मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना एक प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की आपले जी ई पीक पाणी आहे तर ही ई पीक पाणीची जी मुदत आहे ही 30 तारखेपर्यंत वाढलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी 30 तारखेपर्यंत आपल्या पिकाची ई पीक पाणीद्वारे नोंद करावी ही विनंती। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।